मुंबईचे उपमहापौर संजय गाडी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार गाडीजी. आम्ही सातत्यानं 20 दिवस समुद्र किनारा जुहू बीच या ठिकाणी वार्तांकन करतोय. 20 दिवस परिस्थिती जैसे ते आहे सर. या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य गाडीजी पाहायला मिळत आहे. आज 11 वाजता बीएमसी कडून ट्विट केलं जातं आणि दावा केला जातो की समुद्र किनारा सगळा स्वच्छ झालेला आहे. नाही, समुद्र आपण 20 दिवस सातत्याने बातमी लावतो त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानेल. कारण आपण प्रकाशझोत टाकल्याशिवाय या ज्या समस्यांवरती कोणाचे डोळे उघडत नाहीत आणि मुंबई महानगरपालिकेचे देखील त्या ठिकाणी लक्ष गेलेलं आहे. किंबहुना ही आमची जबाबदारी आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे सगळे समुद्र किनाऱ्यावरती आता पावसाळ्यात येणारा जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी निविदाही काढली. या मागच्या मीटिंग मध्ये स्थायी समितीच्या 2,18,00,000ची तरी ती निविदा मंजूरही झाली. आपण साफ करत असतो. महानगरपालिकेने ट्विट केलं ते देखील खरं आहे की ज्या वेळेला साफ केल्यानंतर त्यांनी ट्विट केलंय, परंतु हा कचरा नाल्यांच्या माध्यमातून किंवा पर्जन्य जल वाहिन्यांच्या माध्यमातून हा समुद्राकडे जात असतो. त्यामुळे दर दिवशी आपली ही नैसर्गिक समुद्राकडे गेलेला कचरा ओटी आली की समुद्र किनाऱ्यावरती येतो. आता याच्यासाठी महानगरपालिकेला आम्ही उपाययोजना सुचवलेल्या आहेत की आपण या जे मोठे नाले आहेत, मध्यम नाले आहेत, छोटे नाले आहेत, याच्यामध्ये आपण झाड्या लावून तो कचरा तिथल्या तिथे अडवला पाहिजे, जेणेकरून हा कचरा उदंचन केंद्राच्या माध्यमातून तिथे याच्यामध्ये गाडीजी माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवतीये, पण काय ना तुम्ही काय करणार आहात त्याविषयी बोलताय. आता मी तुम्हाला थेट प्रश्न हाच विचारला गाडीजी की जो व्हिडिओ सांगितलं, ऐका ना गाडीजी, जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती आम्ही दाखवतोय त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कुठं साफ झालाय समुद्र किनारा? 100% तुमचं बरोबर आहे. आणि महानगरपालिकेचे बरं कसं आहे, हा काय एका दिवसात कचरा उचलला आणि चौपाटी साफ झाले आपल्या सगळे असं होणार नाही. हा दररोज कचरा मुंबई शहरातला जसा पाऊस येणार तसा वाहून समुद्रामध्ये पाणी जाते, त्या पाण्याबरोबर ते फ्लोटिंग आर्टिकल जो कचरा हा सगळा जात असतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला हे दररोज करावं लागणार. हे एक दिवसाचं काम नाही. महानगरपालिकेने असं एक दिवस आम्ही चौपाटी स्वच्छ केली आणि आमचं काम संपलं असं समजू नये आणि ते समजणारही नाहीत. कारण हे कायम सतत दररोजची साफसफाई करण्यासाठी आपण टेंडरही केलेलं आहे, यंत्रणाही उभी केलेली आहे, जेसीबी केलेले आहे, कर्मचारी दिलेले. नुसतं जुहू बीच नाही, वर्सोवा बीच आहे, गिरगाव चौपाटी, या सगळ्या चौपाट्यांवरती स्वच्छता राखण्यासाठी निविदा मंजूर झालेली आहे. हो, पण तुम्ही जे म्हणताय की आमचं बरोबर आहे, आम्ही सकाळी जो व्हिडिओ दाखवला कारण ही परिस्थितीच आहे कचऱ्याची. मग सकाळी जो 11 वाजता बीएमसी कडून जो व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय तो व्हिडिओ कधीचा व्हिडिओ आहे? हा पूर्वीचा व्हिडिओ असेल, ज्या वेळेला आपण साफसफाई करतो. कसं आता भरतीने ओटीची वेळ वेगळी. पूर्वीचे व्हिडिओ बीएमसीच्या ट्विटर अकाउंटवर स्वच्छता झाली म्हणून ट्विट केले जातात, हे फार चिंतेची बाब आहे. गाडीजी हॅलो, हा बोला. मी मगाशी म्हटलं की हा ज्या वेळेला आपण बीच स्वच्छ केल्याच्या नंतरचा व्हिडिओ असणार. हो, पण मी तुम्हाला तेच म्हणते, ओटी ज्या वेळेला होती त्यावेळेला समुद्रामध्ये गेलेला हा फ्लोटिंग ऑड आर्टिकल आहे, हा समुद्र किनारी येतो, परत तो आपल्याला स्वच्छ करायला लागणार. हे आपल्याला करावंच लागणार जोपर्यंत आपण हा मुंबई शहरातील कचरा मुंबई शहराच्या आतमध्ये पावसाळ्यात पाण्यासोबत समुद्रात जाण्या अगोदर थांबवला पाहिजे, तरच ते होऊ शकतं. गाडीजी, मला ना एक तुमचं कौतुक आहे की तुम्ही या सगळ्याविषयी मुळात बोलण्याकरता, प्रतिक्रिया देण्याकरता तयार झालात. पण काय होत आहे ना, बोलताना या ठिकाणी सारवासारव कुठेतरी होते की काय असं आता एक साधा मुंबईकर म्हणून मला वाटतंय. कारण गाडीजी, मी तुम्हाला तेच म्हणते, हा जो व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर म्हणताय की हा व्हिडिओ पूर्वीचा असेल तर पूर्वीचा व्हिडिओ समुद्र किनारा, तुम्ही पूर्वी या शब्दाचा अर्थ का कालचा असू शकतो, परवाच असो, ज्या वेळेला साफसफाई केली त्या दिवशीचा, हा काही गेल्या वर्षीचा नाहीये. कसं आहे, दररोज हा कचरा येणार आणि दररोज हा कचरा समुद्र किनाऱ्यावरचा आपल्याला महानगरपालिकेला तो उचलून घेऊन साफ करावाच लागणार. मी समजून घ्या मुंबईकरांना, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दररोज
आपल्याकडे ओटी आणि भरती असते, त्या काळामध्ये मुंबई शहरात जसं पाऊस पडेल तसा पावसासोबत हे आपला कचरा समुद्रामध्ये जात असतो आणि तोच कचरा पण समुद्राला ज्यावेळेला ओटी लागते संजयजी त्यावेळेला मी तेच किनाऱ्यावरती येतो. म्हणतेय, जुहूचा समुद्र किनारा आहे ना, अक्षरशः डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. म्हणजे हा समुद्र किनारा म्हणावा का, ही परिस्थिती आहे. असं असताना समुद्र किनारा स्वच्छ झाल्याचे जर दावे केले जात असतील, आता असं वाटतंय की एखादा कोपरा स्वच्छ होतो आणि दाखवला जातो सबंध समुद्र किनारा स्वच्छ झालाय. म्हणजे हे अत्यंत चुकीचं घडतंय. मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखी ही परिस्थिती आहे. 100% आपण म्हणताय ते बरोबर आहे. ही काही एकदा केल्याने संपला असा विषय नाही. हा स्वच्छता कायम करावी लागेल. जोपर्यंत आपल्याला मुंबई शहरामधला कचरा पावसाळ्यामध्ये आपल्याला झाड्या लावून नाल्यांवरती आपल्याला तिथल्या तिथे आपण अगदी मान्य संजयजी, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे याच्यातून एक अर्थ थेट निघतोय, हा व्हिडिओ जुना आहे आणि लोकांना फसवलं जात आहे. जुना असा नाही, हा कालचा व्हिडिओ असतो ज्या वेळेला साफ केलं ते. आता 1-2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ टाकायचे एवढी महानगरपालिका कधी असं कृत्य करणार नाही. कालचा व्हिडिओ आहे हा, जो आज सकाळी 11 वाजता ट्विट केला गेलाय. संजयजी असू शकतो. मी माहिती घेतो त्याची, कारण मी माहिती नाही घेतलेली आहे. परंतु मला जी माहिती आहे याच्यासाठी जी निविदा झालेली आहे ती निविदा होऊन आता हे काम सुरू केलेलं आहे. अगदी तुम्ही म्हणताय 2,18,00,000ची निविदा ही काढण्यात आलेली आहे याकरता. तरी देखील आज आमचे सकाळी प्रतिनिधी गेल्यावर डम्पिंग ग्राउंडचं दृश्य दिसतंय. आणि जर समजा तुमचं म्हणणं जरी आपण खरं मानलं की हा कदाचित 1-2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल, चला आपण हे जरी आपण समजून घेतलं 1-2 दिवसाचा हा व्हिडिओ घेतला असेल, पण जवळपास 1-2 दिवसाचा जरी हा व्हिडिओ असला ना, तरी सबंध महिना गेला तरी हा समुद्र किनारा माणसं वाढवल्याशिवाय, यंत्रणा वाढवल्याशिवाय स्वच्छ होणार नाही. ही परिस्थिती आहे गाडीची. मग असे हे खोटे व्हिडिओ पोस्ट करून अगदी बरोबर आहे. मुंबईकरांना फसवलं जात कर्मचारी वाढवायला पाहिजे. लोकशाही मराठी तुम्हाला आवाहन करताय, उपमहापौर संजय गाडी, महापौर रितू तावडे यांनी यावं आमच्या सोबत. आम्ही घेऊन जातो, ही सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो. तुम्ही उद्या सोबत येणार? सकाळी नक्की येणार. सकाळी 7 वाजता नक्की. अगदी गाडीची आमची टीम तुमच्याशी तर संपर्क करेल. पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते, हा व्हिडिओ इतक्या दिवसाचा दाखवून मुंबईकरांना फसवणं, आणखीन मुंबईकरांनी काय काय पाहायचं, किती फसवणूक पाहिजे इतका टॅक्स भरून? नाही, तुम्ही चुकीचं दिशाभूल करताय मुंबईकरांची. बघा कसं आहे, दिशाभूल एक मुंबईकरांना तुम्ही लक्षात घ्या, समुद्रामध्ये दररोज कचरा हा आपला जाणार. जोपर्यंत आपण आतमध्ये अडवत नाही कचरा, तोपर्यंत मुंबई शहरातला पर्जन्यजल वाहिन्यांमधून जाणारा कचरा आहे, नाल्यातून जाणारा कचरा आहे, हा पावसामध्ये पाण्याबरोबर जाणारच. तो दर दिवशी आपल्याला साफ करावा लागेल. आणि तुम्ही म्हटलं की याच्यासाठी अतिरिक्त मॅनपॉवर उभी करणं, यंत्रणा उभी करणं, त्यासाठी 2 कोटीच्या वरचं टेंडर मंजूर करून कॉन्ट्रॅक्टरला कार्यादेश देखील दिले गेलेले आहेत. अगदी गाडीजी, तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी योग्य आहे. पण तुम्ही जे म्हणताय की आम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय, तर परिस्थिती तशी नाहीये. उलट आम्ही मनपाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काय सत्य परिस्थिती आहे. या तुम्ही बघा, तिथं एका दिवसात हा कचरा पूर्ण साफ होणार सारखी परिस्थिती नाही. समुद्र किनारा इतका विस्तीर्ण आहे आणि कचरा त्याहून जास्त आहे. गाडीजी बोलले मी. मुंबई महानगरपालिका याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि मुंबईकरांना याच्यामधून दिलासा देण्याचा 100% प्रयत्न करेल. काही दिवसांमध्ये हे मोठ्या प्रमाणावरती ती यंत्रणा उभी राहिलेली, दररोजचा कचरा दररोज साफ केलेल्याचे व्हिडिओ टाकण्यासाठी मी संबंधित खात्याला या ठिकाणी सांगेन. बरं गाडीजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. संजय गाडी उपमहापौर आपल्या सोबत होते. काहीशी
सर्वसारव करण्याची ही सगळी भूमिका आपण पाहतोय. पण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही वेगळी आहे. आज सकाळी लोकशाही मराठीच्या टीमनं संबंधित भागाची पाहणी केली. कचऱ्याची परिस्थिती कालसारखीच जैसे ते दिसली. केवळ कारवाईचं नाटक करून आणि फोटो व्हिडिओचं शूटिंग करून पालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता व्यक्त होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.